आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी रुचिता। ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण मेथी, लसूण, लिंबू, वांगी आणि हरभरा बाजाराची माहिती घेणार आहोत। राज्यातील बाजारात पावसामुळे भाजीपाला पिकाची आवक कमी झाली आहे। भाजीपाला पिकांना पावसाचा फटका बसला। अनेक भागात सततच्या पावसाने पिके हातची गेली, त्यामुळे बाजारातही आवक कमी आहे। मेथीची आवकही मागणीच्या तुलनेत कमी आहे, त्यामुळे मेथीला सध्या बाजारात 3000 ते 5000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दर मिळतात, तर प्रति जुडी 11 ते 12 रुपये दर आहे। मेथीची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे मेथीचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत। लसणाचे भाव राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून टिकून आहेत। बाजारातील लसणाची आवक कमीच आहे, तर दुसरीकडे लसणाला चांगला उठावही मिळतोय, त्यामुळे दर पातळी टिकून आहे। लसणाला सध्या बाजारात गुणवत्तेप्रमाणे सरासरी 5000 ते 7000 रुपयांचा दर मिळतोय। गुणवत्तापूर्ण लसूण यापेक्षाही जास्त दरात विकला जातोय। लसणाची आवक बाजारात पुढील काही आठवडे मर्यादितच राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे लसणाचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज लसूण बाजारातील जाणकार शेतकरी आणि व्यापारी व्यक्त करतात। लिंबाचे भाव मागील 2 महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कमी झालेत। मे महिन्यात सरासरी 7000 रुपयाने विकले जाणारे लिंबू आता बाजारात 2500 ते 3000 रुपयाने विकले जात आहेत। बाजारातील लिंबाची आवक मर्यादितच आहे, मात्र लिंबाला पावसामुळे उठाव कमी झाला, त्यामुळे आवक कमी असूनही दर कमीच आहेत। लिंबू उत्पादक पट्ट्यात अनेक भागात जोरदार पाऊस झालाय, याचा फटका लिंबू पिकाला बसला। परिणामी अनेक भागात फळगळ होऊन सध्या कमी माल उपलब्ध असल्याचं शेतकरी सांगतायत। पुढे पाऊस वाढल्यानंतर आवक आणखी कमी होऊ शकते आणि उठावही मर्यादितच राहील असं व्यापारी सांगतायत। बाजारात मागील काही दिवसांपासून वांगी आवक कमी झाली आहे, मात्र दुसरीकडे वांगीला चांगला उठाव आहे, त्यामुळे वांगीचे दर सुधारलेत। राज्यातील बहुतांश भागात पाऊस सुरू आहे, याचा परिणाम वांगी उत्पादनावर होतोय, त्यामुळे आवक कमी झाली असं शेतकरी सांगतायत। तर बाजारात आज वांगी सरासरी 3000 ते 4000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकली गेली। बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे वांगी दरही टिकून राहू शकतात असा अंदाज वांगी बाजारातील व्यापारी व्यक्त करतायत। देशातील बाजारात मागील 3 महिन्यांपासून हरभरा भाव दबावतच आहेत। देशात यंदा हरभरा उत्पादन वाढलं, तसंच हरभऱ्याची विक्रमी आयातही झाली, त्यामुळे देशात हरभऱ्याचा पुरवठा चांगला आहे, याचा दबाव हरभरा दरावर आला। सध्या बाजारात हरभरा प्रति क्विंटल सरासरी 5200 ते 5700 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय। देशात हरभऱ्याची उपलब्धता चांगली आहे, तसंच निर्यातदार देशांमध्ये लागवडही वाढवत आहेत। सरकारने आयातीवर केवळ 10% शुल्क लागू केलंय, त्यामुळे आयात शक्य आहे, याचा दबाव दरावर राहणार आहे असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका।